नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 मे रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. 16 मे रोजीचं जे करंट अफेअर्सचं लेक्चर आहे ते थोडं लेट घेतलं होतं मी, त्यामुळे ते जर तुम्ही बघितलं नसेल तर पहिले ते जाऊन बघा. त्याचबरोबर हे लेक्चर त्यानंतर करा, म्हणजे तुमच्या करंट अफेअर्समध्ये कंटिन्युटी राहील. बघा, आपण जर बघितलं लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवेसाठी फाउंडेशन बॅच आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच देखील सुरू केलेली आहे. कंबाईनसाठी देखील फाउंडेशन बॅच, गटक पूर्व परीक्षेसाठी आपण विजेता बॅच आणि लक्ष्य बॅच सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर गट ब च्या मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज बॅचेस सुद्धा आहे. या सगळ्या बॅचेसमध्ये नोट्स टेस्ट सिरीजचा समावेश असणारे रिव्हिजन बॅच वगळता. त्याचबरोबर या नोट्स तुम्ही सेपरेट 99 रुपयात परचेस करू शकता किंवा एकदाच नोट्स पॅकमध्ये या नोट्स खरेदी करू शकता. या नोट्स जे आहे हे जे काही बॅचेस आहे ते तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळेल. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर देखील मिळेल आणि नोटिफिकेशन जे आहे लेक्चरचे ते सुद्धा टेलिग्रामवर मिळेल. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इंस्टाचं पेज तुम्ही सगळ्यांनी फॉलो करून ठेवा, कारण त्यावर आम्ही एकदम जबरदस्त रील्स बनवून जे आहे अभ्यासाशी संबंधित अपलोड करत आहोत. सुरुवात करूया 17 मे रोजीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरला. बघा, पहिला क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये मेरी लोबिन आहे किंवा लेबोन आहे. तर मेरी लोबिन क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसी चे नवीन अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मेरी लोबिन क्रिकेट क्लबचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे एडवर्ड स्मिथ. एडवर्ड स्मिथ हे इंग्लंडचे माजी क्रिकेटर आहे. आपण जर बघितलं तर मेरी लोबिन क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसी जे आहे तर याची स्थापना 1787 ची आहे. जगातील सगळ्यात जुन्या क्रिकेट क्लब पैकी हा एमसीसी क्लब एक आहे. आपण जर बघितलं तर 1 ऑक्टोबर 2025 पासून एका वर्षासाठी जर आपण बघितलं तर एडवर्ड स्मिथ जे आहे तर या एमसीसी चे अध्यक्ष बनणार आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर पासून ही यांची नियुक्ती होणार आहे. आता फक्त एक अनाउन्समेंट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. एमसीसी ची स्थापना 1787 मध्ये करण्यात आली होती. मेरी लोबेन क्रिकेट क्लब जो आहे तो लंडन मध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर लंडन मध्ये मेरी लोबेन नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणीच हा क्लब आहे. मग आपण जर बघितलं तर किती जुना आहे तुम्ही विचार करू शकता. 1787 चा हा क्लब आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढे. दुसरा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2025 कधी सेलिब्रेट केला गेला? तर हा 15 मे रोजी सेलिब्रेट करण्यात आला. आपण जर बघितलं तर कुटुंबाची जी की भूमिका आहे तिचा सन्मान करण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. 15 मे 1994 ला प्रथमच हा दिवस सेलिब्रेट करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवसाची थीम आहे फॅमिली ओरिएंटेड पॉलिसीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट टुवर्ड्स द सेकंड वर्ल्ड समिट फॉर सोशल डेव्हलपमेंट. तर अशी एकदम मोठी आपल्याला थीम बघायला मिळते, ज्यामध्ये सस्टेनेबल आणि सोशल डेव्हलपमेंट या शब्दांचा उल्लेख सुद्धा बघायला मिळतो. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने HCL आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे 3706 कोटी रुपये खर्चाचा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यास कुठे मान्यता दिली आहे? तर बघा मित्रांनो, एकदम महत्त्वाचे अपडेट आहे. जेवर उत्तर प्रदेश या ठिकाणी सेमीकंडक्टरचा प्लांट बनवला जातोय. 3706 कोटी रुपये खर्च केले जात आहे आणि हा प्लांट 2027 पर्यंत कंप्लीट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऍपलचं जे काही मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन आहे ते आपल्या भारतामध्ये होणार आहे ऍपल आयफोनचं. तर अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. आपण जर बघितलं केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशमध्ये HCL आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्त उपक्रम जो आहे तर त्याला मान्यता दिली आहे. आपण जर बघितलं हा उपक्रम इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मंजूर झालेला आहे. हा प्लांट कितवा प्लांट असणार आहे? ते इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत मंजूर झालेला 6वा प्लांट हा असणार आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात भारताला स्वावलंबी बनवणं हे या प्लांटचं मुख्य उद्दिष्ट आहे. चौथा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनलेले आहे अनिता आनंद. तर बघा, एक भारतीय वंशाची महिला जी आहे, हिंदू महिला जी आहे, ते कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री बनलेल्या आहे. कॅनडाचे जे पंतप्रधान आहे मार्क कार्नी यांनी अनिता आनंद यांची नियुक्ती जी आहे तर कॅनडाचे नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून केलेले आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला आहे आणि त्याचबरोबर पहिला हिंदू महिला आहे. कॅनडाची राजधानी आहे ओटावा, चलन आहे कॅनेडियन डॉलर, पंतप्रधान आहे मार्क कार्नी आणि उत्तर अमेरिका खंडामध्ये आपल्याला कॅनडा बघायला मिळतो. पाचवा क्वेश्चन, मे 2025 मध्ये भारतीय लष्कराने
दहशतवाद विरोधी ऑपरेशन नादेर कुठे सुरू केलं आहे? तर आजकाल जम्मू काश्मीरमध्ये दररोज एक नवीन ऑपरेशन आपल्याला बघायला मिळते दहशतवादाच्या विरुद्ध. तर कुपवाडा या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन नादेर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर भारतीय सैन्याचं, भारतीय लष्कराचं ऑपरेशन आहे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील. सीमेपलीकडून जी काही घुसखोरी होते, जे दहशतवादी भारतामध्ये येतात, तर ही घुसखोरी निष्क्रिय करण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. यामध्ये जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि जे काही ड्रोन आहे तर त्याचा वापर केला जात आहे. आपण जर बघितलं नादेर या शब्दाचा अर्थ शूर, निर्भय असा होतो. पुढचा क्वेश्चन, मे 2025 मध्ये ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज म्हणजे ब्रिक्स CCI चे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, ब्रिक्सची एक महत्वाची संस्था आहे. आपण जर बघितलं तर ब्रिक्सची अशी संस्था आहे की ब्रिक्स देशांमधील जे काही बिझनेसमॅन आहे तर त्यांची एक संघटना आपल्याला म्हणता येईल ही. तर आपण ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष बनलेले हरिवंश चावला. तर ज्येष्ठ वकील हरिवंश चावला ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. ब्रिक्स CCI चे अध्यक्ष बनलेले आहे, चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे. आपण जर बघितलं तर ब्रिक्स CCI ही एक प्रमुख संघटना आहे जी ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चायना आणि दक्षिण आफ्रिका या देशामध्ये व्यापार, इनोव्हेशन, इन्व्हेस्टमेंट याला प्रोत्साहन देते. या संस्थेची स्थापना 2012 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये हिचं मुख्यालय आहे. हरिवंश चावला हे हिचे अध्यक्ष आहे. मे 2025 मध्ये भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पदक मिळालेला पहिला ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता कोण आहे? तर लेफ्टनंट कर्नल पदक विजेता जो काही खेळाडू ठरलेला आहे ज्याने ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, तुम्हाला माहितच असेल, नीरज चोप्राला अलीकडे एक आपण जर बघितलं तर प्रतिष्ठित असं पदक देण्यात आलेले आहे, लेफ्टनंट कर्नल पदक. तर लक्षात ठेवा, नीरज चोप्रा जो आहे तर त्याला हे पदक अलीकडे देण्यात आलेलं आहे. तर नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात मानद लेफ्टनंट कर्नल पद जे आहे, सॉरी पदक म्हटलं मी, तर पद देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पद लक्षात ठेवा, पदक नाही, तर पद हे देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ते लेफ्टनंट कर्नल म्हणून ओळखले जाते. आपण जर बघितलं तर त्यांनी जे काही क्रीडा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याबद्दल यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 87 मीटरचा भाला फेकून त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 89 मीटरचा भाला फेकून त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं होतं. यानंतर 8वा क्वेश्चन जर आपण बघितला तर मे 2025 मध्ये भारत सरकारने दरवर्षी कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर 23 सप्टेंबर रोजी भारत सरकार आता इथून पुढे आयुर्वेद दिन जो आहे तो सेलिब्रेट करणार आहे. तर लक्षात ठेवा, आयुर्वेदाचं महत्त्व जे आहे ते जगाला पटवून देण्यासाठी आणि आरोग्यातील आयुर्वेदाची जी भूमिका आहे तर तिचं आपण जर बघितलं ती सर्वांना समजून सांगण्यासाठी हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जाणार आहे 23 सप्टेंबर रोजी. 2025 मध्ये एप्रिल महिन्यासाठी ICC मेन्स प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल दर महिन्याला एक आपण जर बघितलं तर प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार देते. मग हा पुरस्कार जर आपण बघितला तर मेहंदी हसन मिराज याला एप्रिल महिन्यासाठी मिळालेला आहे. तर मेहंदी हसन मिराजने झिम्बाब्वे विरुद्धात 15 विकेट घेतला आणि शतक सुद्धा झळकवलं, त्यामुळे त्याला हा पुरस्कार दिलेला आहे. आपण जर बघितलं जानेवारी मध्ये हा पुरस्कार जोमेल वॉरिकन वेस्ट इंडिजचा खेळाडू त्याला मिळाला होता. फेब्रुवारी 2025 मध्ये शुभमन गिलला आणि मार्च 2025 मध्ये श्रेयस अय्यरला हा पुरस्कार मिळाला होता. आता आपण जर बघितलं मेहंदी हसन मिराजला एप्रिल 2025 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. 10वा क्वेश्चन, 2024-25 या आर्थिक वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक GST महसूल गोळा केला आहे? तर सगळ्यात जास्त GST महसूल आपल्या लाडक्या महाराष्ट्राने गोळा केलेला आहे. देशामध्ये जेवढा GST कलेक्ट झाला त्याचे 21% GST जो आहे तो आपल्या महाराष्ट्राने जमा करून दिलेला आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्राने 3,59,854 कोटी एवढा GST महसूल जो आहे तर तो देशाला दिलेला आहे. 2 नंबरला कर्नाटक आहे 1,59,563 कोटी आणि 3 नंबरला गुजरात आहे 1,36,748 कोटी रुपयाचा GST जो आहे. तर या 3 राज्यांनी जर आपण बघितला तर अनुक्रमे 3 क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र 1 नंबरला, कर्नाटक 2 नंबरला, गुजरात 3 नंबरला. महाराष्ट्राने जेवढा GST दिला तो देशाच्या एकूण GST चे 21% एवढा आहे, लक्षात ठेवा.
11वा क्वेश्चन, 5वी भारत आसियान युवा शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर 5वी भारत आसियान युवा शिखर परिषद गुवाहाटी आसाम मध्ये आयोजित करण्यात आली आहे. तर भारत आसियान 5वी युवा शिखर परिषद 12 ते 16 मे दरम्यान गुवाहाटी आसाम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भारत आणि आसियान देशांमधील तरुणांमध्ये संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी काही परिषद आहे तर ती दरवर्षी आयोजित करण्यात येते. या वर्षीची थीम आहे शेअर्ड व्हॅल्यूज कॉमन डेस्टिनी. 12वा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये आसाम सरकारने दिब्रुगड विमानतळाचं नाव बदलून काय नाव ठेवलं आहे? तर दिब्रुगड विमानतळाचं नाव जे आहे ते आता बनलेलं आहे डॉक्टर भूपेन हजारिका विमानतळ. तर आसाम मधील दिब्रुगड विमानतळ जे आहे ते आता आसामी गायक आणि सांस्कृतिक आयकॉन भूपेन हजारिका यांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. आपण जर बघितलं भूपेन हजारिका यांची 100वी जयंती होती आणि त्या निमित्ताने जर आपण बघितलं तर दिब्रुगड विमानतळाचं नाव भूपेन हजारिका विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. तर विमानतळाचं महत्व आणि आसामच्या सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, आसामची राजधानी आहे दिसपूर. स्थापना आहे 26 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य. तर महत्वाचं राज्य आहे भारतातील, सुपीक राज्य आहे आसाम. बघा 2 टेस्ट क्वेश्चन आता तुमच्यासाठी. सगळ्यात जास्त जीएसटी महसूल कुणी गोळा केला हे तुम्हाला सांगायचे, पर्सेंटेज पण सांगा. आणि त्याचबरोबर HCL आणि फॉक्सकॉन या कंपनीचा सेमीकंडक्टर प्लांट कुठे उभारण्यात आलेला आहे आणि कितवा आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर राज्यसेवाची जर तयारी करत असाल तर या बेस्ट बॅचेस आहे, कमी फीज मध्ये क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळतंय. त्याचबरोबर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी फाउंडेशन बॅच, यशस्वी बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी लक्ष्य बॅच आणि विजेता बॅच आपल्याकडे आहे. विजेता गट क पूर्व परीक्षेसाठी आहे, तर विजेता ही रिव्हिजन बॅच आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर हा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. यासाठी तुम्हाला अभ्यासमित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. टेलिग्राम आणि इंस्टाच्या चॅनलला फॉलो करायचं आहे, जेणेकरून लेक्चरचे नोटिफिकेशन PDF वगैरे तुम्हाला तिथे मिळत जाईल. थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.